सगळे कामं आवरले आणि पसारा आवरला. स्वयंपाक करायचं तर काही कामच नाही. पण आता एवढी भूक लागली का मरणाची. तर मस्त अशी आंघोळ विंघोळ करून घेतली, कारण का बाहेरचे सगळे कामं झाले ना. का मग तुम्हाला तर माहीत आहे, आता मी 2-3 दिवस झाले सगळे कामं झाले कीच आंघोळ करायचं ठरवलं. आणि कपडे बी धुवून झाले, बाथरूममध्येच टाकले सगळे कपडे आज. आणि आता पाहतो का हा नेड खायचा. हे अजून भाजी इकडे कुठले रस्ता पोळ्या करायचं काही कामच नाही. पोळ्या आहे संध्याकाळच्या म्हणजे काल रात्रीच्या. एकदाच दाखवतो मी तुम्हाला काय काय आहे जेवायला. इकडे तिकडे याच जरा काही मारत नाही, कारण एका हाती मोबाईल आणि एका हाताला आणावं लागते. मग आज काही चटई टाकली नाही लवकर, कारण आता जेवण केल्यावरही मला काही काम करायचं आहे, त्यासाठी आज चटई नाही टाकली. आज सगळ्या जे भाज्या आहेत ते संपून घेतो. पोळ्याचा एवढा मोठा गट्टा पडला होता, म्हणून आज स्वयंपाक नाही केला. तर कांदे निवडून घेतले. आता म्हटलं जेवण करावं निवांत. आता येऊ राहिला बहिणीचा फोन. आता तिचं काय म्हणणं आहे काय नाही. फोनात ना सगळे काम राहून जातात. आपण विचार करतो काय आणि होते काय. मी इकडे नाही उचलला तर तिकडे दादाच्या फोनवर फोन केला बाईनं. काढून घेतो आता जेवण करून एवढं. आज जेवण केलं. हे आहे ताईच्या घरी वापरायच्या साड्या. तर ह्या साड्यावर अशी शिलाई मारून घेते मी दोन्ही बाजूनं, म्हणजे का जास्त दोरे निघत नाही, मग अटकत नाही. तसं पिको फॉल करायला पाहिजे, पण आता घरी वापरायचे आहेत तर मग चालून जाते. पिको फॉलची काही गरज नाही. अशी घरी मशीन असली ना का काही ना काही उद्योग होतात, आणि एवढ्या उली गोष्टी आपण मशीनवर नेऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी केली मी दुरुस्त आमची सोनपरी. आणि सोनपरी एवढी फास्ट चालते म्हटलं काय, एक नंबर चालू राहील. आणि असं हातात काही काम असलं का जरासं बरं वाटतं. नाही तर मग कामं झाले की झोपा, त्याला फार कावली होती मी. म्हणजे जशी मशीन मला भेटली तशी, म्हणजे आता चालू राहिली नाही एवढी चांगली. आणि तसे मी कपडे शिवत राहिलं तर चांगली राहते मशीन, नाही तर मग ही अशी खराब होती. काही धागा धरत ना सोडत, एक नंबर काम आहे. आईनं दिल्या 2 साड्या दिल्या, म्हणजे दिवसभर मशीनवर मारत बसव शिलाया. आता कामच पाहिजे काहीतरी, तर म्हटलं मग चला शिलायच मारून. याने निघते जरासा कोस, काढून घ्यायची अशी. मग घेतो आता मारून दिवसभर एवढ्या शिलाया. आज मशीनच्या नादात बसली आणि मच्छीवाला आला होता. मच्छीवाला भुरकन चालला गेला गाडी, कोणा थांबवलंय नाही. आणि आमच्या आईची चालली पेटली आता चूल. आणि आज मला संध्याकाळी स्वयंपाक करायला लागते. मशीनहून मटकेच उठली, हेच चूल पेटवली मस्त दड बाईला उलटा पदर घेऊन. मशीनहून उठली, चहा ठेवला. जसा चहा ठेवला तसा मच्छीवाल्याचा आवाज आला तर बाहेर पळाली. अयो चाय बी आटला वाटते मला, बाहेरून येलो. तर यात थोडंसं टाकतो पाणी आणि डबल शिजवतो, म्हणजे जास्त गोड होणार नाही तो. या मग संध्याकाळचा चहा घ्यायला. आता स्वयंपाक काय करायला लागतो संध्याकाळचा, लवकरच लागतो मी स्वयंपाकाला चहा घेतल्याबरोबर. पाणी पावसाचे दिवस जवळ आले आता, त्यासाठी मला आता जरा
संध्याकाळचा स्वयंपाक करणं चालू करायला लागेल. कारण का आता कामधंद्याचे दिवस लागतील, वावरातले कामधंदे लागतात आणि सकाळी स्वयंपाक करून तर काही माझं जाणं होणार नाही. त्यासाठी मग मला संध्याकाळी स्वयंपाक करावा लागेल. आणि सकाळी उठले का बाशी कुशी बांधलं का निघले वावरात. कारण का स्वयंपाकाचा पसारा एवढा असते का लय, मग संध्याकाळी चालते आपलं किती उशीर झाला तरी. आता मला असं होते ना का सकाळी स्वयंपाक केला की संध्याकाळी करा नाही लागत आणि संध्याकाळी स्वयंपाक केला तर सकाळी करा नाही लागत. तर मग आता काहीतरी मेड तर लावाच लागेल. तर असा विचार केला मी का कामधंद्याच्या टाइमात आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, सकाळी बाशी खुशी बांधले की निघले वावरात. म्हणजे आपल्याला मजुरी करायची आहे तर बाशी खुशी खाऊनच करा लागेल. नाही तर मग असं करत बसलं का 12 तर मग घरीच वाजतात. आणि त्याच्यानं मग व्हिडिओ बी आता संध्याकाळचे टाकतो तर मग सकाळचे टाकावं लागते. कामधंदे लागल्यावर तोही टाइम भेटते का नाही भेटत देव जाणे. आता अजून पाणी पावसाळ्याचे दिवस चालू नाही झाले, आतापासूनच सांगून ठेवू राहिले मी तुम्हाला. व्हिडिओ टाकायचा टाइमही बदलते आणि सगळं रुटीन बदलते बाया वावरातले कामं लागले की. 4 महिने मस्त आराम केला. एवढ्या पोळ्या टाकून घेतो मी आता. भाजीचं काही हे नाही अजून, नक्की नाही. भाजी काय बनवली हे सकाळी दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आधीच व्हिडिओ संपवतो मी. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.